पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय युवा दिनानिमित्त भारत यंग लीडर्स डायलॉग परिषदेत 3000 युवा नेत्यांशी साधणार संवाद। युवा नवोन्मेषकर्त्यांच्या प्रदर्शनाची केली पाहणी। स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी केलं अभिवादन। भाजपाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शिर्डी इथे सुरुवात। 10,000हून अधिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा सहभाग। राज्य विधानसभा निवडणुकीत मिळालेला महाविजय म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते यांच्या एकीचा विजय असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांचं भाजपाच्या अधिवेशनात प्रतिपादन। भाजपाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती। भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी जारी केलं पत्रक। नियुक्ती तात्काळ प्रभावानं लागू। राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त आज बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या जन्मस्थळासह राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो नवा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर। अवकाश डॉकिंग चाचणीसाठी दोन्ही उपग्रह परस्परांपासून केवळ 3 मीटरवर आणण्यात यश। आणि भारत आणि आयर्लंड यांच्या महिला क्रिकेट संघात दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याला राजकोट इथे सुरुवात। भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय। नमस्कार।